भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भातली बैठक कालच ठाण्यामध्ये पार पडली. मात्र या बैठकीनंतर विरोधाचे सूर उमटायला लागले आहेत. वरिष्ठांनी जरी युतीचे आदेश दिलेले असले तरी देखील स्थानिक पातळीवर अजूनही युती स्वीकारली जात नाहीये. काल अनेक मंडळ अध्यक्षांनी आमदारांना भेटून ठाण्यातल्या जिल्हाध्यक्षांना भेटून आपली नाराजी आहे ती सांगितलेली आहे. माझ्याबरोबर असेच काही मंडळ अध्यक्ष, काही पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमकी त्यांची नाराजी काय आहे आणि त्यांनी युतीला विरोध का केलेला आहे. आपल्या बरोबर भुजबळ सर आहेत. सर, तुम्ही मंडळ अध्यक्ष आहात. नेमकी तुमची नाराजी काय? मी कोपरी मंडळामध्ये जे माझ्याकडे 2 प्रभाग येतात, प्रभाग क्रमांक 19 आणि 20, या दोन्ही प्रभागामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी मी वरिष्ठांपर्यंत कळवल्यात का बा ह्या गोष्टी घडल्या होत्या आणि याच्यामुळे युती करू नये. युतीमध्ये आपल्याला त्यांचं काम कुठल्या आधारे आपण करायचं त्याकरता सर्वप्रथम ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर यांच्याबद्दल त्यांनी एक पाहणी दौरा केला होता. पाणी दौरा आरोग्य मंदिराचा पाणी दौरा केला आणि त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी मालती रमाकांत पाटील यांनी असं सांगितलं का त्यांनी त्यांच्या विभागामध्ये, त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी माध्यमांच्या माध्यमातून त्या वक्तव्य केलं होतं का बाबा त्यांनी त्यांच्या ह्याच्यात करावं. आणि जर ठाणे शहराचे ते जनसेवक आहेत, आमदार कुठेही अखंड महाराष्ट्रात काम करू शकतो, त्या पद्धतीत त्यांचा पाणी दौरा होता आणि त्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं वक्तव्य केलं, त्याकरता आमचा विरोध आहे. दुसरं कारण काय? त्याचबरोबर आनंदनगरमध्ये प्रशांत जाधव म्हणून आमचे याच्यात कशिश पार्कमध्ये आमचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यावरती जीवघाणी हल्ला झाला, त्यांचं डोकं फुटलं होतं आणि असं तिथल्या स्थानिक नगरसेवकाकडनं झालं होतं. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मग त्या कार्यकर्त्यांनी कुठल्या आधारे, तो एक संघटना, एक पक्ष आपला घेऊन प्रवास करत असतो, मग त्या पक्षाचा प्रवास करत असताना त्यांनी ते काम कुठल्या आधारे त्या लोकप्रतिनिधीचं करत, ज्यांनी त्याच्या डोक्यात त्याच्यावरती हल्ला केलाय त्यावरती. त्याचबरोबर दुसरं का प्रमोद चव्हाण म्हणून आमचा एक पदाधिकारी आहे, त्याच्यावरती आनंदनगरमध्ये त्याचं कार्यालयाचा ताबा काढून घेतला, त्याच्यावरती हल्ला करण्यात आला आणि त्याच्यावरती खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्या अशा पदाधिकाऱ्यांना जर मानसिक त्रास दिला गेला, सन्माननीय तिथे आत्ताचे विद्यमान खासदार नरेशजी म्हस्के यांच्याकडनंही तो झाला, तर ह्या गोष्टीचं कुठंतरी गांभीर्याने वरिष्ठांनी दखल घ्यावी म्हणून मी ही सगळी माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेली. पत्र देण्यात आलेलं आहे आणि पत्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला. आपल्याबरोबर गाडे सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, तुमचा विरोध का आहे नेमका आणि खासदारांबद्दलचं नेमकं काय तुम्हाला आक्षेप आहे? खासदारांच्या बद्दल बोललं गेलं तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये खासदार नगरसेवक म्हणून निवडून येत होते आणि त्या प्रभागामध्ये आमची सुद्धा बीजेपीची सुद्धा ताकद आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यापैकी एक प्रमोद चव्हाण जो तिथे कार्यालय त्याचं आहे, त्या कार्यालयावर त्याचं बोर्ड ओढण्यात आला, त्याच्यावर खोटी अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली, जीव घेणं हल्ला करण्यात आला. आता नरेश म्हस्के त्यावेळेस महापौर होते, त्यांनी युती धर्म बघितला नाही, त्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली नाही, तरी सुद्धा आम्ही लोकसभेला प्रामाणिक काम केलं, त्यांना प्रचंड मताने निवडून आणलं, विधानसभेला आम्ही प्रामाणिक काम केलं. आज ही जी महानगरपालिकेचं हे जे इलेक्शन आहे हे कार्यकर्त्यांसाठी आहे आणि कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय मिळेल, आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल, आम्हाला लढण्याची संधी मिळेल, आम्हाला आमची ताकद दाखवण्याची संधी मिळेल, या आशेने आम्ही या महानगरपालिकेच्या इलेक्शनची वाट पाहत होतो. आता इतका सर्व अपमान सहन करून इतक्या सगळ्या गोष्टी, खोटे गुन्हे आमच्यावर दाखल होऊन आम्ही त्यांच्यासोबतच पुन्हा प्रचार करायचा आणि आमच्या लोकांना आम्ही काय उत्तरं द्यायची? आम्ही इतकी वर्ष काम कोणासाठी करत होतो? आम्ही आमच्या प्रभागाच्या विकासासाठी, आमच्या लोकांसाठी आम्ही कसे भांडणार आहोत, आम्ही काय करणार आहोत, हाच आम्हाला प्रश्न पडलाय. त्यासाठी आम्ही ही युती नको ही भूमिका घेतलेली आहे. तर वरिष्ठांना तुम्ही सांगितलं, वरिष्ठांचं काय मत आहे या तुमच्या भूमिकेवर? आमचे मंडळ अध्यक्ष आहेत, त्यांनी त्या वरिष्ठांबरोबर याच्याबद्दल चर्चा केलेली आहे आणि आम्ही मंडळ अध्यक्षाला म्हणजे प्रोटोकॉलप्रमाणे आमच्या भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना आम्ही वरिष्ठ मानतो, त्याच्यानंतर आमचे हे वरिष्ठ आहेत. पण आम्ही मंडळ अध्यक्षांना आमची सगळी ही सांगितली गोष्ट की अशा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये हे करणार नाही आणि नेहमी हे वारंवार आम्हाला शिवसेनेवाले डावलतात. कुठल्या म्हणजे युतीचा धर्म फक्त आम्ही भाजपानेच पाळायचा का,
यांनी नाही पाळायचा का, यांनी कुठल्या काय उद्घाटन असो काही असो कुठल्या याला आम्हाला बोलवत नाही, सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला डावळत असतात. मग आम्ही आमची कामं का करावी? आणि दरवेळी म्हणजे आमदारकीला खासदारकीला आम्ही सगळ्या मदत केलेली आहे. आता आमच्या कार्यकर्त्याला कुठेतरी मोठं व्हायचा प्रयत्न करून द्या ना, आणि आम्हाला आमची भाजपाची ताकद दाखवून द्या ना किती आहे काय आहे. आम्हाला युतीमध्ये काम करायचं नाही, बस आमची ही भूमिका ठाम आहे. शेवटचा प्रश्न विचारतो सर, ज्यावेळी तुम्ही आमदार संजय केळकर असतील किंवा तुम्ही जिल्हाध्यक्ष संदीप लेले असतील, या निंजन डावकर असतील, यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यानंतर त्यांचं काय मत होतं ते काय म्हणाले? त्यांनी माझी भावना आणि माझं निवेदन आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं त्यांनी स्वीकारलं आणि त्यावरती ते योग्य ते निर्णय घेतील. त्यांनी वाचलं, त्यांनी समजून घेतलं. ते त्याच्या पुढे कसं असतं, वरिष्ठ सांगत नसतात, कृतीत आणतात. त्या पद्धतीत ते वरिष्ठ आमच्या कृतीत आणतील. तुम्हाला विश्वास आहे? हा 100% आम्हाला आमच्या वरिष्ठांवरती संपूर्ण ठामपणे विश्वास आहे. ते योग्य त्या दिशेने योग्य ते निर्णय घेतील. आपण पाहताय सकारात्मक आहेत हे सगळे पदाधिकारी की वरिष्ठ जे आहेत ते आमच्या बाजूने आमच्या मनाप्रमाणे निर्णय घेतील. मात्र युतीची संपूर्ण बोलणी सुरू असताना असा हा जो विरोध आहे भाजप म्हणून जो होतोय, त्यामुळे आता ठाण्यामध्ये नेमकी युतीचं भवितव्य काय असेल हा देखील एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.